भाऊ बेपत्ता असेल तर वाटप कोणाला मागायचे? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या सर्वांना माहीत आहे की वडिलांची मिळकत असते ती आपल्या नावावर आपल्याला करायची असते. वडील मयत झालेले असतात, एक भाऊ बेपत्ता असतो आणि दोन भाऊ हिस्सा द्यायला तयार नसतात. तर मी काय करू, असे व अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतात. आपल्या हक्काची जमीन, आपल्या हक्काचे हिस्से आपल्याला मिळत नाहीत. ज्याला मागायचे तो बेपत्ता आहे, त्याचेही नाव मिळकतीच्या उतार्यावर आहे. बेपत्ता असल्यावर पत्ता कुठला द्यायचा, अनेक प्रश्न, अनेक गोष्टी या मनामध्ये येतात. त्याचे एकच उत्तर म्हणजे आपला कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की मिळकत वडिलार्जित असते, त्यामध्ये आपला हिस्सा असतो, वडील मयत असतात आणि भाऊ हिस्सा देत नाहीत. सर्वांची नावं वारसा हक्काने उतार्यावर लागलेली असतात आणि उतार्यावर बेपत्ता भावाचेही नाव असते. त्यामुळे वाटप मागायचे कुणाला आणि कुठं मागायचे, यासाठी आपण माननीय दिवाणी न्यायालयामध्ये वाटप होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकता. त्या दाव्यामध्ये भाऊ बेपत्ता आहे आणि तो किती वर्षापासून बेपत्ता आहे याचा उल्लेख करू शकता. जर तो भाऊ 7 वर्षापेक्षा जास्त कालावधी बेपत्ता असेल तर तो दिवाणी मयत आहे असे कायद्याने मानले जाते. जे जिवंत भाऊ आहेत त्यांना पक्षकार करून म्हणजेच प्रतिवादी करून वाटपाचा दावा दाखल करता येतो. त्यामध्ये आपला जो हिस्सा आहे तो हिस्सा वाटप करून आपण मागू शकता. त्या दाव्यामध्ये बेपत्ता भावाबाबतचा मजकूर लिहिताना तो भाऊ कधीपासून व कुठून बेपत्ता आहे त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही, याबाबत आपण कोणकोणते प्रयत्न केलेले आहेत. उदाहरणार्थ, पोलीस स्टेशनला मिसिंग केस दिलेली आहे का, दैनिक वर्तमानपत्रामध्ये बेपत्ता असल्याबाबत जाहिरात दिली आहे का, हे सर्व पुरावे त्यामध्ये दाखल करावे लागतात. तसेच आपण गावचे पोलीस पाटील, सरपंच यांचेही दाखले पुरावा म्हणून जोडू शकता की तो भाऊ एवढ्या दिवसापासून, एवढ्या वर्षापासून मिळून आला नाही, गावी दिसला नाही. हे सर्व पुरावे जोडल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये जाबजबाब होऊन माननीय न्यायालय हे भाऊ जर 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये बेपत्ता असेल असे सिद्ध केले तर तसा आदेश करून उर्वरित भावामध्ये वाटपाचा आदेश करू शकतात. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर याला व्हिडिओला एक लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असेल आणि अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील. आपण हा व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि आपण पेजला किंवा प्रोफाईलला फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा. आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या माहितीला शेअरसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा.